आहे तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचं मात्र पाहायला मिळालं। इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीनं मतदारांना पैसे वाटप केलं जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला। जळगावमध्ये मतदान केंद्रांवर मतदारांच्या नावाचा गोंधळानं अनेक मतदारांना मतदान केंद्रावर आपलं नाव सापडत नसल्यानं मनस्ताप सहन करावा लागलाय। मतदान केंद्रावर आपलं नाव शोधण्यासाठी मतदारांना भटकंती करावी लागते। तर जळगाव महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 मधील मतदान केंद्रावरती उमेदवार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। नाशिकच्या प्रभाग 17 मधील माजी नगरसेवक दिनकर आढाव ज्या फॉर्च्युनर गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीत निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला रोख रक्कम देखील सापडली आहे। तर सांगली सोलापुरातही राडा झाल्याचं पाहायला मिळालं। जळगावमध्ये पिंपराळ परिसरामध्ये गोळीबार झाल्याचं पाहायला मिळतंय। 2 तरुणांमध्ये झालेल्या वादातून हा गोळीबार झाला। मतदान सुरू असताना गोळीबाराची घटना घडली आहे, त्यामुळे एकच खळबळ माजतीये। जळगावमध्ये पिंपराळा परिसरातच गोळीबार झालाय। ऐन मतदान सुरू असतानाच हा प्रकार घडल्यानं 2 तरुणांमध्ये झालेला वाद आणि त्यातून झालेला गोळीबार यामुळे सध्या परिसरात तणाव निर्माण झालाय। अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी सध्या संपर्कात आहेत। मंगेश, 2 तरुणांमध्ये वाद झाला आणि गोळीबार झाल्याचं कळतंय, सध्या परिस्थिती काय? मंगेश यांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करू, मात्र ऐन मतदानाच्या वेळी मतदानाच्या दिवशी पोलीस बंदोबस्त असताना देखील मोठ्या प्रमाणात प्रकार घडल्याचं पाहायला मिळतंय। जळगावमध्ये हा प्रकार घडलाय। पिंपराळा परिसरामध्ये 2 तरुणांमध्ये वाद झाला आणि त्यांनी थेट गोळीबार केल्याचं पाहायला मिळतंय। याचं नेमकं कारण काय आहे ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र 2 तरुणांमध्ये आधी वाद झाला आणि त्यानंतर गोळीबाराची घटना घडली, त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे। सध्या परिसरामध्ये तणाव निर्माण झाल्याचंही पाहायला मिळतंय। जळगावात ही घटना घडली। अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी मंगेश पुन्हा आपल्या संपर्कात आहेत। मंगेश, काय नेमकं घडलं, काय कारण होतं, थेट गोळीबार का झालाय? नक्कीच तन्मय, खरं तर पिंपरा शिवारामध्ये खरं तर हा हवेत गोळीबार झाल्याची घटना जेव्हा समोर आली त्यामुळे संपूर्ण जळगाव शहरात जी आहे खळबळ आली आहे। कारण एकीकडे महापालिकेच्या निवडणुकीचं मतदान प्रक्रिया जी आहे सुरू आहे आणि तशाच परिस्थितीमध्ये गोळीबाराची घटना घडल्यामुळे पिंपरा परिसरामध्ये जे आहे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत। ज्या पद्धतीने डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी जी माहिती दिलेली आहे की 2 तरुणाच्या जुन्या वादातून खरं हा प्रकार झाला, मात्र याचा मतदानाशी कुठलाही संबंध नसल्याची माहिती जी आहे ती आता पोलिसांनी दिलेली आहे। पण सदर घटनेमुळे मात्र पिंपरा शिवारात जे आहे भीतीचं वातावरण पसरलं असून मतदानाच्या प्रक्रियेदरम्यानच खरं हा प्रकार घडल्याने जळगाव शहरात जी आहे ती मोठी खळबळ उडाली आहे। तन्मय, नक्कीच मंगेश, धन्यवाद आणि वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू। पिंपराळा परिसरामध्ये ही घटना घडल्याचं पाहायला मिळालंय। गोळीबारीच्या घटनेनं परिसरात मात्र तणाव निर्माण झालाय।